नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 26 जून. आज आम्ही डेमो घेतोय क्राफ्टिंगचा. आणि अरे पण आज दोन्ही दाखवायचे नाहीत ना. इंजिनिअरिंगचा माणूस नाही कोण त्याचा साहित्य येतो त्याचा घेतलं त्याचा काय संबंध? घरी जायला कोण कधी झालं कोण सांगितलं? आम्ही सांगितलेलं. घरी जाता आम्ही साहिल ब्लॉगर येतोय. साहिल ब्लॉगर. थांबून ठेव. साहिल जे मँगोच्या क्राफ्टिंगसाठी सामान लागतं ते आम्ही जमा करतोय. म्हणजे जे जर्मिनेट झालेले असतात आंब्याचे बाटे असतात त्याच्यामध्ये नवीन सिल्डिंग तयार होतं, त्याला आपण ग्राफ्ट करतो. त्याला तिथे बरेचसे भेटले आहेत. जाऊया डेमो घ्यायला. तर मित्रांनो, ग्राफ्टिंगसाठी आपल्याला सायन्स स्टिक लागते. तर ती काढण्यासाठी मी झाडावर चढलोय, तर तुम्हाला दाखवतो काढून. तरी ग्राफ्टिंगसाठी आपल्याला हेल्दी सायन्स स्टिक, म्हणजे त्याच्यावर कोणता पण रोग असता कामा नाही अशी स्टिक निवडायची आहे. आणि तिची लेंथ साधारण 10 सेंटीमीटर पाहिजे. ती घ्यायची आणि त्या काचामधनं बरोबर फाडायचा. आणि कलमाची आहे फांदी, शेतकऱ्या वगैरे काढलं तशी त्याची पानं वगैरे काढली आहेत. आणि फक्त वरचे डोळं फुटाच्या आधीची फांदी घ्यायची. एका व्ही आकाराचा शेप द्यायचा. तर एका दोन्ही बाजू कशी छोटीशी लाईन रवा होईल सालीची. आणि ही अशी लावताना ह्याची साल आणि ह्याची साल मॅच होईल एकमेकांना. एक साईड साल मॅच झाली पाहिजे. म्हणजे आता मधोमध नाही लावायची, एका साईड लावायची अशी. आणि ही पेपर असता, ग्राफ्टिंग पेपर म्हणतात, एका प्लॅस्टिक असतं. आणि एका रॅप करून घ्यायची. आता ह्या रेडी झाला. आता ह्या फक्त अशा पिशवीमध्ये डीप करायचा. आम्ही आता आधीच केलं. आणि वरनं ही कॅप टाकलो साधी. तर ही कॅप कशासाठी, तर जेव्हा डोळं असतं तर याच्यामध्ये आपण पाणी जेव्हा देतो तेव्हा पाणी पडा त्याच्यामध्ये रवाक नको म्हणा. आणि दुसरा म्हणजे याच्यामध्ये टाकल्यामध्ये ह्युमिडिटी मेंटेन होतं, त्यामुळे काय आतमध्ये पालवी लवकर फुटतं. आणि 20 ते 15 ते 20 दिवसानंतर एका नवीन पालवी फुटते. त्यानंतर ही कॅप काढायची आणि आता सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायची.